नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण जे नीटचे ऑप्शन्स आहे फॉर दोज पीपल जे की क्वालिफाईड नाही आहे आणि ज्यांना 213हून कमी मार्क्स आहे, तर त्यांच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही ऑप्शन्स आहेत ते सर्व डिस्कस करणार आहोत। म्हणजे मेनली आपण 213 ही वाली स्कोर रेंज धरून चालू आणि त्याच्या खाली, आणि आपण 177च्या खालची रेंज पण डिस्कस करणार आहोत। म्हणजे ज्यांना 177 पेक्षा कमी मार्क्स असतील तर त्यांना आता काय ऑप्शन्स पुढे उरलेले आहे। धर्मेंद्र प्रधानने रिझाइन केलेलं आहे। इम्पॉर्टंट होतं नीटच्या स्टुडंट्सला जे प्रोटेस्ट त्यांनी केलं त्यांना खूप चांगला रिप्लाय भेटला, त्याचं त्यांना जे फळ आहे ते भेटलं। ॲट द एंड धर्मेंद्र प्रधानने रिझाइन केलं, पण आता नीटवर त्याचा काही फायदा होणार आहे का? तर नाही। तर नीटच्या स्टुडंट्सचे जे नीटचे पेपर आहे, रिनीटचे पेपर ते होऊन गेले, नंतर परत मार्क्स पण त्यांचे येऊन गेले। तर आता आपल्याला पुढे काउन्सिलिंगमध्ये जास्त लक्ष घातलं पाहिजे। आपण आधी ऑप्शन्स बघू की एक्झॅक्टली 177च्या खाली आपल्याला काय ऑप्शन्स आहे की तुमची रिपीट करायची वेळ येईल की तुम्ही दुसरं कुठे जायला पाहिजे। जर नीटच्या एक्झाममध्ये तुम्ही एलिजिबल नाही आहे तर तुम्हाला आता काय ऑप्शन्स आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता सर्वात पहिले आपण एक क्रायटेरिया आपल्या नीटसाठी काय आहे, तर जनरलसाठी आतापर्यंत खूप वेळेस मी तुम्हाला भरपूर व्हिडिओजमध्ये सांगितलं की जनरलसाठी जो क्रायटेरिया आहे तो आहे 213, आणि जे रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत त्याच्यासाठी आपला क्रायटेरिया जो आहे तो 177 आहे। म्हणजे जे काही ओबीसी, एससी, एसटी जे काही कॅटेगरीज आहे, जे रिझर्व्ड कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठी 177 जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो वेगळा आहे। नंतर परत PWD वाल्यांसाठी वेगळा असतो, तो मी ऑलरेडी तुमच्यासोबत डिस्कस केलेला आहे आणि त्यावर मी आता परत तीच गोष्ट जी आहे ते परत करणार नाही। तर आपण आधी जे काही स्टुडंट्स रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करताय आणि जर तुम्हाला 213 मार्क्स असतील म्हणजे तुम्ही तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग क्वालिफाईड आहात। जर तुम्हाला 180 मार्क्स असतील तरी म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहात, कारण तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते अराउंड 177 प्लस पाहिजे होतं आणि तुम्हाला तेवढे मार्क्स आले। जर तुमचे 2-3 मार्क सुद्धा जास्त असेल क्वालिफिकेशनला तरी तुम्ही क्वालिफाईड आहात, म्हणजे तरी तुम्ही एलिजिबल आहात कुठेतरी ॲडमिशन घ्यायला। तर ऑलरेडी जे न्यू रूल्स आले त्यावर आपण काल डिस्कस केलंच। पूर्ण जो व्हिडिओ आहे तो मी पूर्ण सविस्तरपणे सकाळी अपलोड केलेला आहे आणि तो पूर्ण व्हिडिओ एकदा तुम्ही बघा। तो MBBS BDS साठी आहे, म्हणजे जर तुम्हाला काही रूल्स माहिती नसेल तर तिथे ते रूल्स जे ते तुम्हाला माहिती पडून जातील। तर आता इथं जर तुम्हाला 180 मार्क्स सुद्धा असतील, बिंग अ रिझर्व्ड कॅटेगरी स्टुडंट, ऑलरेडी प्रॉपरली सर्व जे कोर्सेस आहेत ते सांगितलेले आहे। तर एकतर तुम्ही BHMS ला ऑप्ट करू शकता। जर तुमची इच्छा असेल की मला माझ्या स्टेटमध्येच ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये BHMS साठी ऑप्ट करू शकतात, पण तुम्हाला मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यावे लागेल, कारण इतक्या कमी स्कोअरमध्ये तुमचा प्रायव्हेटला किंवा गव्हर्नमेंटला तर शक्यच नाही, पण प्रायव्हेटला पण तुमचा नंबर जो आहे तो लागणार नाही, कारण इतका कमी कट ऑफ तर कधीच जात नाही। आणि तुम्ही म्हणणार की BHMS ला इतकी ॲडमिशन घेत नाही, पण जे घेतात त्यांचे पण स्कोर चांगले राहतात, इतकं 180 पर्यंत कधी कट ऑफ जो आहे तो जात नाही। आणि तुम्हाला जर महाराष्ट्रात घ्यायची आहे तर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू घ्यावी लागेल। मॅनेजमेंट कोटामध्ये मेनली 3 पट फीस तुम्हाला भरावं लागते। सेम गोज फॉर BAMS, आणि मॅनेजमेंट कोटामध्ये मेनली तुम्हाला 3 पट फीस लागत असते। याचं तुम्हाला नॉलेज असेलच, कारण मी ऑलरेडी माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगत आली आहे की जेव्हा आपण IQ कोटा किंवा मॅनेजमेंट कोटासाठी ऑप्ट करत असतो तेव्हा आपल्याला 3 टाइम्स फीस लागते। म्हणजे जर कोणत्या पर्टिक्युलर कॉलेजची फीस जर 1 लाख असेल तर त्याची तुम्हाला 3 पट फीस लागते। म्हणजे अकॉर्डिंग टू जे NMC रूल्स आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला 3 लाख पर इयर फीस तिथं लागेल, कारण तुमचा स्कोर कमी आहे म्हणून तुमचा बजेट जो आहे तो जास्त राहायला पाहिजे। आणि हे सर्व असंच प्रपोर्शनल चालू असतं, हे सर्व डायरेक्टली प्रपोर्शनल असतं। जर तुमचे फीस जर तुमचा स्कोर कमी असेल तर तुम्हाला फीस जास्त लागेल, म्हणजे बजेट जास्त जाईल तुमचा, आणि जर तुमचे मार्क्स चांगले असतील म्हणजे तुमचा बजेट जो आहे तो तुम्हाला कमीच लागेल। आता जर तुम्ही म्हणाल की मला अदर स्टेटला ट्राय करायचं आहे, इतक्या कमी स्कोरमध्ये अदर स्टेटला माझी ॲडमिशन होईल का, तर हा सर्वात मोठा डाऊट तुमचा मी इथं आधी सॉल्व्ह करते। जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करत आहात आणि जर तुमचे 177 प्लस मार्क्स आहे म्हणजे तुम्ही एलिजिबल आहात, पण तुम्ही कुठे एलिजिबल आहेत, तुम्ही फक्त तुमच्या मदर स्टेटमध्ये एलिजिबल आहात। म्हणजे जर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असेल म्हणजे तुम्ही समजून चला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये एलिजिबल आहे, कारण महाराष्ट्रामध्ये तुमची जी कॅटेगरी आहे ती तुमची कॅटेगरी इथं बिलॉंग करते। म्हणजे जर तुम्ही SC, ST किंवा OBC कॅटेगरीला बिलॉंग करताय म्हणजे तुमची कॅटेगरी इथं अप्लाय होते महाराष्ट्रामध्ये। पण तसंच जर आपण इतर स्टेटमध्ये अप्लाय करायचं म्हटलं तर इतर स्टेटमध्ये आपण कधी पण ॲज अ ओपन कॅटेगरी स्टुडंट म्हणून तिथं जात असतो। भले तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असो, सेंट्रल कास्ट आपलं कुठे लागतं तर 15% ऑल इंडिया कोटामध्ये आपलं जे सेंट्रल कास्ट आहे ते अप्लाय होतं। आता तुम्ही म्हणणार की जेव्हा आपल्याकडे सेंट्रल कास्ट असतं तेव्हा ते अदर स्टेटमध्ये तर अप्लाय होतं, तर हा एक मोठा डाऊट।
सर्वात आधी जेव्हा तुमच्याकडे सेंट्रल कास्ट असतं ना तेव्हा ते 15% मध्ये अप्लाय होतं. म्हणजे तुम्ही जर कुठे 15% मध्ये अप्लाय करताय दुसऱ्या स्टेटमध्ये, जर तुम्ही ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग थ्रू जाताय तर मग तुमचं जे सेंट्रल कास्ट आहे ते तिथं अप्लाय होईल आणि मग तुमची जी कॅटेगरी आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकतात. पण जर तुम्ही कोणत्या स्टेटची काउन्सिलिंग त्यांची इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करताय, जसं समजा तुम्ही MP च्या काउन्सिलिंगमध्ये जर इंडिव्हिज्युअली पार्टिसिपेट करताय तर MP च्या काउन्सिलिंगमध्ये 85% मध्ये पार्टिसिपेट करायला तुम्ही तिथं ओपनचे स्टुडंट्स म्हणूनच धरले जाणार. तिथं तुमचा सेंट्रल कास्टचा रोल राहणार नाही, तिथं तुमची कॅटेगरीचा काहीच रोल राहणार नाही, तिथं तुम्ही ओपन कॅन्डिडेट म्हणूनच तिथं ॲडमिशन घेणार. आणि नंतर ॲडमिशन झाल्यानंतर जे काही स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथं कॅटेगरी सर्टिफिकेट दाखवू शकतात, तुमचं इन्कम सर्टिफिकेट दाखवू शकतात आणि मग तुम्हाला स्कॉलरशिपचं जे काही फॉर्म आहे ते भेटू शकतं. आणि स्कॉलरशिप ही खूप नंतरची गोष्ट आहे. सर्वात आधी आपल्याला प्रायोरिटी ही आहे की आपली ॲडमिशन कुठे होईल. तर MP जर तुम्ही ॲडमिशन करायचं म्हटलं तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि म्हणून तुम्हाला किती मार्क्स लागतात तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायसाठी किंवा कर्नाटकमध्ये पण ॲडमिशन घ्यायसाठी तुम्हाला 213 पेक्षा जास्त मार्क्स लागत असतात. कारण तिथं मी तुम्हाला ऑलरेडी एवढं मोठं एक्सप्लेनेशन दिलं की तुम्ही तिथं ओपन कॅटेगरीला बिलॉंग करताय. तर ही तुमची गोष्ट क्लिअर असेल की तुम्ही का 180 मार्क्समध्ये अदर स्टेटला जाऊ शकत नाही आणि का तुम्हाला महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यावं लागेल. आता जर तुम्हाला तुमची इच्छा आहे की मला BMSलाच ॲडमिशन घ्यायचं आहे 180 मार्क्सवर आणि माझं बजेट पण चांगलं आहे, तर तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन एक तर IQ कोटा आपला आहेच, दुसरं म्हणजे डीम्ड कोटा. डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. डीम्ड युनिव्हर्सिटीजचा कट ऑफ खूप कमी जात असतो, अराउंड 190 किंवा 200पर्यंत पण जाऊ शकतो यावेळेस. तर तुम्ही जर फर्स्ट राऊंडला अप्लाय केलं तरच जो कट ऑफ आहे तो कमी राहतो, थर्ड राऊंडला जो कट ऑफ आहे तो वाढत वाढत जातो. आणि अदर स्टेटला तुम्ही जाऊ नाही शकत, तुमचा बजेट जो आहे तो कमी होणार नाही. तुमचा बजेटच चांगला राहिला तरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्या पर्टिक्युलर कोर्सेसला, नाहीतर मग तुमची ॲडमिशन जी आहे ती होणार नाही. नंतर जेव्हा तुम्हाला डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं तर तुम्ही कसे जाणार. तर डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी आपल्याला AA-CCC थ्रू जावं लागतं. AA-CCC म्हणजे आयुष कोर्सेससाठी जसं मेडिकल कोर्सेससाठी MCC राहतं तसं आयुष कोर्सेससाठी AA-CCC राहतं, जे की ऑल इंडिया कोटा असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला 15% गव्हर्नमेंट सीट्स डीम्ड आणि जे काही टॉपचे युनिव्हर्सिटीज आहे BMSचे ते सर्व तिथं प्रेझेंट राहतात. तर तुम्हाला मेनली तिथं फक्त डीम युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करायचं आहे आणि एक समजून चला की तुम्हाला तिथं डिपॉझिट भरावं लागतं. तर डिपॉझिट 50,000 राहतं. तुम्ही जर डीम युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करताय तर तुम्हाला 50,000 डिपॉझिट द्यावं लागेल. जर तुम्ही रूल्सला फॉलो केलं नाही, जर तुम्ही राऊंड प्रॉपरली खेळले नाही तर तुम्हाला ते डिपॉझिट जे ते परत भेटणार नाही, ते डिपॉझिट जे ते जप्त होऊन जातं. म्हणून तुम्हाला नीट सांभाळून जे ती पूर्ण काउन्सिलिंग करायची आहे. उगाच घाईघाई चुकीची स्टेप्स उचलू नका, चुकीचा कोणता पाऊल उचलू नका, ज्यामुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि ह्या वेळेस अजून रूल्स जे ते स्ट्रिक्ट झालेले आहे. MBBS BDSसाठी 2 वर्षाची बंदीबद्दल आपण ऑलरेडी जो रूल आहे, ऑलरेडी जो व्हिडिओ डिटेलमध्ये अर्ध्या तासाचा तो बघितलाच आहे आणि तो कधी आयुषला अप्लाय होईल याबद्दल आपण काहीच सध्या गेस करू शकत नाही. म्हणून जे काही तुम्हाला पाऊल उचलायचं आहे तो सांभाळूनच उचला. आता जर तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करताय आणि जर तुम्हाला 213 कमी मार्क्स असतील किंवा जर तुम्ही कोणत्या रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करताय आणि तुम्हाला 177 पेक्षा कमी मार्क्स असतील किंवा तुमचा बजेट वगैरे चांगला नसेल जास्त असून पण, तर आता तुमच्याकडे काय ऑप्शन्स आहे. तर तुमच्याकडे आता अदर हेल्थ केअर जे काही कोर्सेस आहे ते तुमच्याकडे एक ऑप्शन म्हणून तुम्ही ठेवू शकतात. जसं की BPT पण खूप जास्त चालतं आहे, कारण BPTला खूप जास्त स्कोप आपल्याला दिसतो आणि इन फ्युचर पण याला खूप जास्त स्कोप राहील. BPT म्हणजे इन शॉर्ट फिजिओथेरपी. तर फिजिओथेरपीसाठी आता इतके स्कोप आहे आणि आता इतके स्टुडंट्स फिजिओथेरपीसाठी जात आहे की पुढे फिजिओथेरपीवाल्यांना खरंच खूप त्यांचं फ्युचर खूप ब्राईट राहील. आणि तिथं उगाच अशी गर्दी नाही आहे आणि सर्व हॉस्पिटल्समध्ये फिजिओथेरपिस्टचा रोल राहतोच, तर त्यांना जॉब्स पण खूप जास्त आहे. सर्व जे काही हॉस्पिटलचे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांना ॲज अ फिजिओथेरपिस्ट खूप सारे डॉक्टर्स लागत असतात. म्हणून तुम्हाला जर डॉक्टर लावून घ्यायचं आहे तुमच्या नावासमोर, जर तुम्हाला सिक्युअर जॉब पाहिजे तर मग तुम्हाला BPT एक बेस्ट ऑप्शन आहे. आता BPT जे स्टुडंट्स आहेत ते नंतर जेव्हा BPT त्यांचं कंप्लीट होतं तेव्हा ते स्वतःचं क्लिनिक पण ओपन करू शकतात, ते जॉब पण करू शकतात, ते गव्हर्नमेंट जॉबसाठी पण अप्लाय करू शकतात आणि नंतर त्यांच्या नावासमोर डॉक्टर लागतंच ती वेगळी गोष्ट. पण मला जे सेफेस्ट वाटतं आणि जे आपल्या सध्या सराउंडिंगमध्ये चालू आहे ते म्हणजे फिजिओथेरपी. म्हणजे जर तुम्हाला फिजिओथेरपीसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला CET सेल थ्रूच ग्रुप C काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करावं लागेल. त्यासाठी तुमचे मार्क्स कमी राहिले तरी चालेल, तुम्ही एलिजिबल नसले तरी चालेल, तुमचा बजेट कमी असला तरी चालेल. म्हणजे जर तुमचं असं काही सिच्युएशन असेल की तुमचा बजेट पण कमी आहे, तुमचे मार्क्स पण कमी आहे, तुम्ही एलिजिबल पण नाही आहेत, तर मग तुम्हाला फिजिओथेरपी एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर मी सजेस्ट करेल की तुम्ही नर्सिंगला पण ॲडमिशन घेऊ शकतात. नर्सिंगला मेनली इतके स्टुडंट्स जात असतात दरवर्षी
कारण त्यांचे जे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत ते पण त्यांना खूप जास्त असतात, त्यांना सॅलरी पण खूप चांगली असते आणि तसंच जसं फिजिओथेरपीचं राहतं त्यापेक्षा जास्त स्टाफ जो आहे तो नर्सेसचा सध्या लागत असतो. जे काही ग्रुप्स आहे हॉस्पिटल्सचे त्यांना, तर खूप हॉस्पिटल्समध्ये आपल्याला नर्सेस स्टाफ खूप जास्त लागत असतो, म्हणून त्यांचे जॉब्स पण आहेत, त्यांचे जॉब्स ऑफर पण खूप जास्त निघत असतात. त्यात त्यांना गव्हर्नमेंट जॉब पण खूप जास्त असतात आणि त्यांची सॅलरी जे आहे ते खूप जास्त सिक्युअर्ड सॅलरी त्यांना भेटते, म्हणून नर्सिंगला पण काहीच प्रॉब्लेम नसावा. आणि मेनली जर तुम्ही कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही लेडीज कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला एक बेस्ट आणि सिक्युअर्ड ऑप्शन आहे नर्सिंगचं. आणि खूप सारे सिस्टर्स जे ते नर्सिंगकडे वळत असतात. नंतर आपल्याला एक ऑप्शन आहे BSc लाईफ सायन्ससाठी, नंतर BSc सायकोलॉजी. आता जर तुम्ही BA सायकोलॉजी किंवा BSc सायकोलॉजीसाठी अप्लाय करताय तरी तो एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण पुढच्या आता येणाऱ्या फ्युचरमध्ये जे मेंटल काउन्सिलिंग आहे ती सर्वात जास्त महत्त्वाची राहील. आणि सर्वीकडे डॉक्टरकडे जाण्याआधी आपल्याला एक सायकोलॉजिस्टकडे जावं लागतं, एक काउन्सिलरकडे जावं लागतं, म्हणून तुम्हाला BSc सायकोलॉजी पण एक सिक्युअर प्लॅन आहे. नंतर फॉरेन्सिक सायन्स पण एक सिक्युअर आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, हे सर्वांबद्दल तुम्हाला नॉलेज असेलच. नंतर केमिस्ट्री ऑनर्स आहे, झुलॉजी ऑनर्स आहे, या सर्वांमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. आता एक फॉरेन MBBS म्हणून मी तुम्हाला एक ऑप्शन दिलं आहे, जे की तुम्हाला कधी अप्लाय करता येईल जेव्हा तुमचा 213पेक्षा जास्त स्कोर असेल. म्हणजे 213पेक्षा जर तुमचे 2 किंवा 3 मार्कसुद्धा जास्त असेल, म्हणजे तुम्ही 1 मार्काने सुद्धा क्वालिफाईड असाल तरी तुम्हाला फॉरेन MBBSसाठी अप्लाय करावं लागेल. आता इथं परत तुमचा जर तोच प्रश्न असेल की मी रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करतोय आणि मला 178 मार्क्स आहे, तर मी एलिजिबल राहील का? तर नाही. मी जर तुम्हाला सांगते की तुम्ही अदर स्टेटमध्येच ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताय, तर ऑब्व्हियस आहे की जर तुम्ही ॲब्रॉडमध्ये जाताय तर तिथं तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करणारच 100%. तर म्हणून तुम्हाला जर फॉरेनमध्ये MBBS करायची इच्छा असेल, जर तुम्हाला ॲब्रॉडला जायचं असेल, तर तुम्हाला 213पेक्षा जास्तच मार्क्स लागतील. म्हणजे तुमचे मार्क्स 215 असले तरी चालेल, पण 213च्या एलिजिबिलिटीपेक्षा जास्त लागतील. त्यात तुमचं MBBSचं स्वप्न पूर्ण होईल कमी मार्क्समध्ये आणि कमी बजेटमध्ये सुद्धा. आता त्यासाठी आपण जे कंट्रीज आहे ते सर्वात सेफ कंट्री कोणती आहे? कधी पण जर तुम्हाला MBBS करायचं असेल तर फॉरेन MBBSसाठी हे सेफ कंट्री आहे नेपाळ, रशिया आणि उझबेकिस्तान. आता जे बजेट बेस्ड आपण इथं डिफरन्शिएशन केलं आहे सर्व कंट्रीजचं, तर नेपाळचं जे बजेट आहे ते खूप जास्त जात असतं, नंतर रशियाचं त्याच्याहून थोडं कमी जातं आणि उझबेकिस्तानचं त्याच्याहून अजून थोडं कमी जात असतं. म्हणून भरपूर स्टुडंट्स जे ते रशिया आणि उझबेकिस्तान प्रेफर करत असतात रादर दॅन नेपाळ, कारण नेपाळचं बजेट खूप जास्त जातं. आणि आपल्याला कोणत्या युनिव्हर्सिटीजमध्ये जायचं आहे? तर मेनली जे WHO रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे. MCCचं रिकग्नाइज्ड NMC गाईडलाईन्स जे फॉलो करत आहे आणि FMG किंवा नेक्स्ट ज्या कंट्रीजमध्ये एलिजिबल आहेत त्याच कंट्रीजमध्ये आपल्याला जायचं आहे. म्हणजे जर तुमची इच्छा असेल की मला परत इंडियाला येऊन प्रॅक्टिस करायची आहे, तर तुम्ही या 3 कंट्रीजमधून कोणती तरी एक कंट्री जी आहे ती प्रेफरेबल समजा. जर तुम्ही म्हणताय की मी जर्मनीला ॲडमिशन घेऊ शकतो का, तर तुम्ही घेऊ शकतात, पण नंतर तुम्ही परत इंडियामध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. तर तो एक मोठा डिफरन्स आहे. मग तुम्हाला USMLE वगैरे देऊन कुठेतरी अमेरिका वगैरे तिथं जॉब शोधावं लागतील आणि ते खूप टफेस्ट एक्झाम्स राहतात. म्हणून तुम्हाला तिथं 2-3 ट्राय वगैरे जर तुम्ही दिले त्या एक्झामसाठी, तेव्हा कुठे तुमचं क्वालिफिकेशन होईल आणि तेव्हा तुम्ही अदर कंट्रीजमध्ये प्रॅक्टिस करू शकतात. त्यापेक्षा मी म्हणेल की जर तुम्हाला सेफ फ्युचरसोबत खेळायचं आहे, थोडं सेफ फ्युचर ठेवायचं आहे रॅदर दॅन ग्रजेस, म्हणून तुम्ही नेपाळ, रशिया किंवा उझबेकिस्तान या 3 कंट्रीजमधून कोणती तरी एक कंट्री सिलेक्ट करू शकतात. हे सर्व ऑप्शन्स आपण बघितले. जे पण डिस्क्वालिफाईड स्टुडंट्स आहे किंवा ज्यांचे मार्क्स खूप कमी आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे मेनली 213पेक्षा कमी किंवा रिझर्व्ड कॅटेगरीसाठी 177पेक्षा कमी, हे दोघी ऑप्शन्स आपण एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे. आणि जर तुम्हाला यातलं कोणतं पण ऑप्शन पटलं असेल रॅदर दॅन BSc टेक्नॉलॉजी किंवा BSc बायोटेक्नॉलॉजी वगैरे, तर मग तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात या नंबरला, कारण आम्ही ते BSc वगैरेची काउन्सिलिंग करत नाही, त्याला काउन्सिलिंगची गरज पण राहत नाही. फॉरेन्सिकला पण ॲज सच गरज राहत नाही, कारण डायरेक्ट तुम्ही कॉलेजला जातात आणि तिथं त्यांची एंट्रन्स एक्झाम झाल्यावर त्यांची ॲडमिशन होते. जर तुम्हाला BAMS BHMSसाठी अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा डीम युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यावर, कॉल केल्यावर आम्ही तुमचा कॉल रिसीव्ह करतो. जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते सर्व क्लिअर करत असतो. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे, तर तुम्ही एक सेंड QR म्हणून मेसेज टाकू शकतात आम्हाला व्हॉट्सअपला, आणि त्या मेसेजमध्ये आम्ही नंतर त्याचे डिटेल्स तुम्हाला सर्व पाठवू पेड काउन्सिलिंगबद्दल. एकदा जेव्हा तुमची फीस जी आहे ती पे झाली, तर आम्ही तुम्हाला सर्व जे सॅम्पल फॉर्म आहे, सर्व कट ऑफ लिस्ट आहे, सर्व डॉक्युमेंट चेकलिस्ट आहे ते पूर्ण पाठवत असतो. आता जर तुम्हाला इच्छा असेल की मला भेटायचं आहे ऑफिसला येऊन किंवा व्हिजिट द्यायची आहे किंवा ऑफलाईन माझं बोलणं करून घ्यायचे, जे डाऊट्स आहे ते सॉल्व्ह करायचे, तर मग आपलं ऑफिस
आज चालू आहे संडेला, तर मग तुम्ही तिथे येऊन जे काही तुमचे डाऊट्स आहे ते क्लिअर करू शकतात. आपलं जे ऑफिसचा टायमिंग आहे तो मेनली 12 ते 6 वाजेपर्यंत आहे, तर ह्या टाईममध्ये तुम्ही या. याच्या आधी पण एकदा ट्राय करा की तुम्ही या नंबरला कॉल करताय आणि जे काही टायमिंग आहे ते विचारून घेताय, कारण यामध्ये तुमचा पण टाईमपास होत नाही, तुम्हाला पण जास्त वेळ थांबावं लागत नाही आणि आमचा पण. तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. इट्स 8275518480. खाली पण तो नंबर डिस्प्ले होत असेल. आणि काही पण डाऊट्स असले नक्की विचारा. एकदा जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट झाली तेव्हा आपण सीट्स घेत नाही, आणि नंतर तुम्ही किती पण रिक्वेस्ट केलं तरी आपण मोस्टली घेत नाही, कारण आपले जे सीट इनटेक आहे ते खूप जास्त लिमिटेड असतात. म्हणून जेव्हा आपले जे सीट्स आहे ते फुल झाले तर एक्स्ट्रा आपण एक पण विद्यार्थी घेत नसतो. जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्हाला थोडी घाई करावं लागेल, कारण ऑलरेडी आता MCCचं PWD कॅन्डिडेट्सबद्दल आणि CW कॅन्डिडेट्सबद्दल नोटीस आलेली आहे. म्हणजे आपली जी काउन्सिलिंग आहे ती लवकरात लवकर स्टार्ट होईल असं या नोटिसेस थ्रू आपल्याला समजतंय. म्हणून जर तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा. आम्ही आमच्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शन आपलं ऑन आहे. तुम्हाला जर व्हिडिओ सजेशन असेल तर तुम्ही तिथे सांगू शकतात. व्हॉट्सअपला तुम्ही काही पण डाऊट आहे तुमचा क्लिअर करू शकतात. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचं विसरू नका. आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व जे अपडेट्स आहे नीट रिलेटेड ते तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये येऊन जातील आणि तुम्हाला इकडं तिकडे यूट्यूब शोधायची गरज राहणार नाही. जे काही अपडेट्स आहे ते आपण टाईम टू टाईम देत असतो. जर तुम्हाला फ्रीमध्ये व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. टॉपमध्येच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केल्याबरोबर ती लिंक दिसेल. तिथं तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे. तिथं आपण सर्व अपडेट्स जे आहे ते टाईम टू टाईम पाठवतच असतो. धन्यवाद.